श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी अध्याय 8. 7व्या अध्यायात श्री स्वामी समर्थांनी विष्णुबुवा यांचा वृथाभिमान दूर केला आणि त्यांना ब्रह्मपदी पोचण्यास मार्गदर्शन केले. आता या अध्यायात शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा सांगितली आहे. श्री स्वामींनी लोकांचे कल्याण केले, त्यांची दुःखे दूर केली. त्यामुळे श्री स्वामींचे भक्तगण वाढू लागले. आजूबाजूंच्या प्रांतातूनही भक्त श्री स्वामींकडे येऊन भक्ती मार्गाला लागले. तत्कालीन निजाम सरकारच्या पदरी असलेले दफ्तरदार शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधांच्या तापामुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे अन्नदान केले. त्यांना जगणे नकोसे झाले होते. या बाधेतून मुक्त होण्यासाठी त्यांनी बरेच द्रव्य खर्च केले, अनुष्ठाने केली, अन्नदान केले, दानधर्म केला, पण त्यांची बाधा दूर झाली नाही. त्यांचे शरीर काळवंडले, मनाची तगमग वाढली. यातून मुक्त होण्यासाठी ते गाणगापुरास गेले. तेथे अहोरात्र दत्तसेवा करू लागले. एक दिवस त्यांना अक्कलकोटात जावे असा दृष्टांत झाला. तेथे जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. परंतु त्यांना स्वामींबद्दल विशेष माहिती नव्हती, म्हणून ते गाणगापुरासच थांबले. पुन्हा त्यांना अक्कलकोटात जावे असा दृष्टांत झाल्याने ते अक्कलकोटास येऊन पोचले. अध्याय 8. श्री गणेशाय नमा. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशानंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्प वर्णिले स्वामी चरित्र. पुढे कथा सुरत अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दावती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरी ते. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकळ सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुखन, गोड न लागे अन्नपाणी. सुखोपभोग कैचा, त्यास निद्रा न याची रात्रंदिवस. चिंता नळे पोळले, केले कित्येक अनुष्ठाने. तसेच ब्राह्मण संत परणे, बहुसाल दिदिली दाने. आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी. त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी. रात्रंदिनी चैन नसे, विधीने लेख भाळे लिला. तो चुकेची कवणाला, तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे गे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करून तात्काळ आलेच त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडले. ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभले. पुन्हा तयांचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारी धरुणी त्वरित आले अक्कलकोटाप्रती प्रिय पत्नी सहित. अक्कलकोटे नगरात शंकरराव प्रवेशित. तो दखले जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणाचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परही प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करून, पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमने निवडून, शंकर विष्णू दोघेजण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गौडहा. श्री स्वामी चरण विंदापर्णमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला अध्याय, कथा, कथासार ऐकायला आवडत असेल तर आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे वैदवी स्टोरीज मराठीमध्ये. धन्यवाद.